चालू केलेलं आहे ते थांबवावं, स्थगित करावं आणि पाण्याच्या बाहेर यावं. कारण की आपल्यापैकी एक बांधव ऍडमिट झाले दवाखान्यात. आम्ही आता त्यांना बघूनच आलो येताना इकडं. तेजस, आता आपल्या जी मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या काय आहे त्या? हा ते मान्य करायची तीच आमची मागणी आहे. बर. कारण गेल्या वेळेस मॅडम पण आलते कलेक्टर ऑफिसवर, तुम्ही पण होतो त्यावेळेस पण आश्वासन दिलं. काय झालं पुढं? परत उपोषणाला बसलीच की दादा. 40 दिवस झाले की. मॅडम किती वर्षातलं 5 उपोषण आहे सरकारनं. किती म्हणजे काय माणसाचा आमच्या जीव घ्यायचा आहे त्या साखरोटे मराठ्याचं दैवत आहेत म्हणून दादा. त्यांच्या बरोबर आमची आस्था जुळलेली. आता तुम्ही किती वेळेस येणार विनंती करण्यासाठी आणखी? बरं, आमचा प्रशासन रोसलाय शासनाला, तुम्ही कळवा की म्हणून काय आता किती द्यायचं नाही म्हणून सांगा, नाही तर किती बलिदान पाहिजे ती तर विचारा. एक आकडा द्या म्हणावं, तेवढं बलिदान वळीने देतो मराठ्याचा. आम्ही आज बाहेर येणार नव्हतो. गेल्या वेळची तुमची मागणी होती व्हॅलिडिटी झाल्यात का पूर्ण? नाही झालेल्या. प्रशासनानं नवीनच प्रकार चालू केला तुम्ही. ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवून घ्यायचे आणि परत जा म्हणायचं. कोण आहे अधिकारी? ती मॅडम किती गोष्टी अडचणी आहेत त्या सर्टिफिकेटला विद्यार्थ्याला अडचणी, व्हॅलिडिटीला अडचणी. तारीख निघून चालली मॅडम ऍडमिशनची विद्यार्थ्यांची. व्हॅलिडिटी तर होत नाही. कलेक्टर साहेबाकडून सगळ्या तपासून गेलेल्या नोंदी व्हॅलिडिटी ऑफिसर म्हणतोय चुकीच्या आहेत, खोट्या आहेत म्हणून सांगा. नाही ते पालकमंत्री साहेब आले होते का नाही त्या दिवशी, तर ते व्हॅलिडिटीचे जे साहेब आहेत त्यांना बोलवून घेतलेलं होतं आणि कलेक्टर साहेबांनी पण सूचना दिल्यात त्यांना आणि पालकमंत्री साहेबांनी पण. त्यानंतर काय झालं मॅडम? त्यानंतर ते पाटील मॅडम आहेत का त्यांच्यावर दबाव टाकायला लागले. जे मूळ अभ्यासक आहेत आपले इथले त्यांना म्हणतात नोंद आहेत म्हणून लिहून द्या म्हणतात. पाटील मॅडमचा जॉब घ्या तुम्ही. पाटील मॅडमला परवा दिवशी बोलून घेतलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की ह्या नोंदी खोट्या आहेत, असे सर्टिफिकेट द्या. जे मूळ लिप्यांतर आपल्याकडे एकच आहे धाराशिवला, त्यांच्यावर प्रेशर टाकून खोटं आपण शपथपत्र तयार करायला लावले. हे फक्त पवार करायला. आपण प्रशासनाचं किती वेळेस आहे प्रत्येकाला फोन लाव. कोण आहे? राठोड साहेबाला बोलवा. दिवसकी साहेब त्यांच्याकडूनच यांनी परत दबाव टाकून हे करायला. शेख साहेब का? राठोड साहेबाला बोलवा. तुम्ही बोला. तुम्ही पाटील मॅडमचा जबाब घ्या आणि